जालन्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोसंबी फळबागांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलंय आणि यामुळे मोसंबीचा अंबिया बहर फुलल्याचं पाहायला मिळतं। यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मोसंबीच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। नंदुरबार बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सोयाबीनला 4,000 ते 4,200 रुपये इतका दर मिळतोय। सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने बाजारामध्ये सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होते। नंदुरबारमध्ये 3,500 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड केली जाते। यंदा मिरचीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता आणि यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी मिरची पिकाच्या विम्यापासून वंचित आहेत। इतर पिकाप्रमाणे मिरचीलाही सामावून घ्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। हरभऱ्याला बाजारात मागील काही आठवड्यांपासून काहीसे चढ उतार सुरू आहेत। 2 आठवड्यांमध्ये बाजारभावात काहीशी वाढ झाली। सध्या भाव हमीभावाच्या आसपास आहे, पण नव्या मालाची आवक वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतात असा अंदाज आहे। सहकारी संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देण्याचं शासनाने जाहीर केलं होतं। पहिला टप्पा म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 15,08,00,000 रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव शहरासह विहिरी आणि कोपनलिकांनी हिवाळ्यातच तळ गाठले आणि त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। तसंच मका, ज्वारी अशा पिकांच्या सिंचनाचा प्रश्न सुद्धा आता गंभीर बनला आहे। राज्यात नाफेड आणि NCCA हमीभावानं सोयाबीन विक्रीसाठी राज्यात 7,64,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली। त्यापैकी आतापर्यंत 3,60,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली, तर आजही 4 लाख शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी संदेशाची वाट पाहतात। गडचिरोलीतील पाथरगोटा परिसरात मोठ्या प्रमाणात कारले पिकाची लागवड केली जाते। यंदा कारल्याचं उत्पादन चांगलं झालं असून व्यापारी थेट शेताच्या बांधावर कारलं बाजारपेठात घेऊन जात आहेत। पाथरगोटा, शंकरनगर, पळसगाव आणि रामपूर इथं कारल्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मंजुरी मिळालेल्या ऊसतोडी यंत्रांना हार्वेस्टर 70 कोटींहून अधिक अनुदान देण्याबाबत पेच तयार झालाय आणि त्यामुळे हैराण झालेल्या साखर आयुक्तालयानं आतापर्यंत 3 वेळा पत्रव्यवहार केला असला तरी अद्यापही तोडगा निघालेला नाही। कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात CAIनं 2 लाख कापूस गाठींची वाढ केली आहे। चालू हंगामाच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये देशातून कापूस निर्यातीत 7 लाख गाठी झाली, तर आयात 12 लाख गाठींवर पोहोचल्याचंही CAIकडून सांगण्यात आलं। महाराष्ट्रात 7 लाख सोयाबीन खरेदी पूर्ण झाली आणि पुढे 11 लाख सोयाबीन खरेदी होणार असल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली। सोयाबीन खरेदीसाठी 40 लाख बारदाने उपलब्ध करण्यात आले असल्याचं सुद्धा जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितलं। मुंबई APMC बाजारामध्ये चिनी लसणावर बंदी घालण्यात आलेली आहे। बंदी असताना सुद्धा इतर देशाच्या नावानं चिनी लसणाची बाजारात विक्री सुरू आहे। चिनी लसणाची आवक वाढल्यानं लसणाचे दर हे 150 ते 200 रुपये किलोवर घसरले आहेत।